सर्वांना हरिओम. सुखासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीमद दासबोध दशक 16वा आपण आजपासून सुरू करतो आहे. या 16व्या दशकाचे नाव आहे सप्ततीन्वय. सप्ततीन्वय त्यामध्ये आपण आज समास पहिला वाल्मिकी स्तवन निरूपण. समास पहिला वाल्मिकी स्तवन निरूपण याचा थोडक्यात अभ्यास करणार आहोत. स्तवन म्हणजे स्तुती, प्रशंसा. देवाची असेल, संतांची असेल तर त्याला स्तोत्र म्हणतात. स्तोत्रामध्ये देवाची स्तुती असते, संतांची स्तुती असते, थोर पुरुषांची स्तुती असते स्तोत्रामध्ये. म्हणून स्तवनचा अर्थ आहे स्तुती किंवा प्रशंसा. समासाचं नाव आहे वाल्मिकी स्तवन. वाल्मिकी ऋषींची स्तुती केलेली आहे, प्रशंसा केलेली आहे. काय असं कारण घडलं की समर्थांनी वाल्मिकीची स्तुती करावी, ते आपण या समासातून शिकणार आहोत. प्रथम आपण ऐकूया सप्ततीन्वय हे दशकाचं जे नाव आहे त्याचा अर्थ काय. सप्तसती असे सूर्याचे एक नाव आहे. सूर्याचे अनेक नाव आहेत, त्यामध्ये एक नाव आहे सप्तसती. अन्वय म्हणजे वंश. सप्तसती अन्वय म्हणजे सूर्याचा वंश. दशकाचं नाव आहे सप्ततीन्वय, त्याचा अर्थ आहे सूर्याचा वंश. उपासनेच्या पातळीवर असणाऱ्या प्रत्येक साधकाला आत्मानात्म विवेक आणि सारासार विचार करावा लागतो. आत्मानात्म विवेकामध्ये आपल्या उपास्य देवतेचे आणि तिच्या चरित्राचे सतत चिंतन केल्याने, तसेच थोर देवदेवतेंच्या, थोर भक्तांचे स्मरण आपल्याला फार उपयोगी पडते. सारासार विचारात 3 गुण आणि 5 भूते यांच्या अहर्निश म्हणजे दिवस रात्र चाललेल्या खेळाचे वर्णन, विवरण, विश्वव्यवहाराचे आकलन होण्याआधी खूपच मदत करते. आणि म्हणून या दशकाच्या पहिल्या 7 समासांमध्ये समर्थांनी वाल्मिकी, सूर्य, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आत्माराम अंतरात्मा यांची स्तुती केलेली आहे, यांचे स्तवन केले आहे. परंतु या सर्वामध्ये अंतरात्मा हेच खरे उपास्य देवतेचे मूळ स्वरूप आहे. हा अंतरात्मा पिंडामध्ये, ब्रह्मांडामध्ये आणि उपास्य देवतेमध्ये सर्व घटना घडवून आणतो. सर्व देवतांच्या उपासना अखेरीस त्याच्यापर्यंत पोचतात, अंतरात्म्यापर्यंत पोचतात. अशा प्रकारे सर्व विश्वाला चेतना देणाऱ्या आत्म्याचे चिंतन साधकाला अवश्य असते. किंबहुना त्याच्या उपासनेचे पर्यवसान अखंड आत्मानुसंधानातच घडले पाहिजे. म्हणून या दशकाच्या उरलेल्या 3 समासांमध्ये आपल्याला आत्मारामाचे वर्णन केलेले आढळते. रवी कुलभूषण प्रभू रामचंद्र भगवान श्री समर्थांचे उपास्य दैवत होते. हे जग जाहीरच आहे आणि मारुतीराय त्यांचे आदर्श भक्त होते. आतापर्यंत आपल्याकडे जे भगवंताचे मोठमोठे भक्त होऊन गेले, त्या सर्वांच्या चरित्रात वाल्मिकींचे चरित्र साधकाच्या दृष्टीने फारच उद्बोधक आहे. त्यांच्या चरित्रापासून शिकण्यासारख्या 4 अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी स्वामीजींनी
या समासात सांगितले आहे. पहिली गोष्ट म्हणजे वाल्मिकींची नामनिष्ठा, भगवंताच्या नामावर अत्यंत निष्ठा, दृढ श्रद्धा, हे पहिली महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरी म्हणजे वाल्मिकींची उपरती आणि वाल्मिकींचा अनुताप. या प्रपंचाबद्दल, दृश्य विश्वाबद्दल त्यांना उपरती झाली आणि त्यांना जो अनुताप झाला ते महत्त्वाचं आहे. तिसरी गोष्ट वाल्मिकींचा अनुभव आणि चौथी म्हणजे वाल्मिकींची उग्र तीव्र तपश्चर्या. या 4 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्याचे वर्णन स्वामीजींनी या समासातून केलेलं आहे. भगवंताचे नाम घ्यायला सुरुवात केल्यानंतर दुसऱ्या कोणत्याही साधनांचा विचार वाल्मिकीने मनात आणला नाही. त्यामुळे नामाच्या राशी पडल्या, पुण्याच्या राशी पडल्या आणि पापांचे पर्वत जळून भस्मसात केले. म्हणजे पुण्याचा प्रचंड संचय अर्थात साठा तयार झाला. त्याचप्रमाणे आपला देह आणि देहासंबंधी माणसे, उपरती म्हणजे काय ते इथे सांगितलेलं आहे. आपला देह आणि देहासंबंधी माणसे आपल्याला खरे सुख देणार नाहीत याची एकदा खात्री पटल्यानंतर वाल्मिकीने पुन्हा चुकूनसुद्धा देहसुखाची अपेक्षा केली नाही. कारण त्याला खात्री कशी पटली की आपला देह आपल्याला सुख देणार नाही, त्याचप्रमाणे देहासंबंधी माणसे ती सुद्धा सुख देणार नाहीत. म्हणून त्याने पुन्हा चुकूनही देहसुखाची अपेक्षा केली नाही. तसेच आजपर्यंत आपण ज्या रीतीने आयुष्य जगलो ते सर्व वाया गेले. वाल्मिकीचा अनुताप म्हणजे काय? आपण आजपर्यंत जे आयुष्य जगलो ते सर्व वाया गेले, व्यर्थ गेले, याचा त्याला भयंकर पश्चाताप झाला. यालाच अनुताप म्हणतात. आणि त्या पश्चातापाच्या आगीने त्याचा देह आणि त्याचे मन इतके पोळून निघाले की जणू काही त्याचा नवा जन्म झाला. जुना वाल्या कोळी जळून त्याचा नवा जन्म झाला आणि एकदा नामाच्या साधनाला धरल्यानंतर इतक्या विलक्षण चिकाटीने त्याने नामाचा अभ्यास केला की त्याच्या अंगावर अखेर वारूळ वाढले तरी त्याला त्याचा पत्ताही लागला नाही. अशी वाल्मिकीची तीव्र साधना होती. म्हणून स्वामीजी म्हणतात की ऋषींमधील पुण्यश्लोक असा तो वाल्मिकी खरोखरच अतिशय धन्य होय. हे तिन्ही लोक त्याने पावन केले, पवित्र केले. भविष्यकाळात घडणारे शतकोटी रामायण वाल्मिकीने रामावताराच्या आधीच रचले होते. याविषयी एक अभंगही आहे. कोळ्याची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामा आधी. वाल्या कोळी त्याची कीर्ती त्रैलोक्यात वाढली, कारण का त्याने रामजन्माच्या अगोदर रामायणाची रचना केली. आणि वैशिष्ट्य म्हणजे भगवंताचा अवतार असूनही त्या रामायणामध्ये वाल्मिकीने जे लिहिलं त्याप्रमाणे रामाला आचरण करावं लागलं. एवढं सामर्थ्य नामाचं वाल्मिकीमध्ये आलेलं होतं. संपूर्ण सृष्टी धुंडाळली तरी ही गोष्ट म्हणजे भगवंताच्या अवताराच्या अगोदर चरित्र लिहिणे ही गोष्ट दुसऱ्या कोणी केलेली पाहण्यात नाही किंवा ऐकिवात नाही. भविष्यात घडून येणारी घटना किंवा एखादी गोष्ट जर आधी कोणी सांगितली आणि ती त्याप्रमाणे घडून आली तर जगातील माणसांना त्याचे मोठे आश्चर्यच वाटते. पण रामाचा अवतार झालेला सुद्धा नव्हता, दुसरा कोणताही शास्त्राचा आधार नव्हता. आणि असे असताना देखील ज्याने सविस्तर रामकथा सांगितली असा त्या वाल्मिकीचा वाग्विलास होता. रामायण म्हणजे काय? वाग्विलास. सर्वात प्रथम रचना आहे संस्कृतमध्ये
रामायणाची आणि नंतर प्रत्येक भाषेमध्ये रामायण लिहिलं गेलं। रामायण ऐकून भगवान शिवशंकर प्रसन्न झाले आणि मग शतकोटी रामायणाचे त्यांनी तिन्ही लोकांसाठी विभाग केले। तिन्ही लोकांमध्ये शतकोटी रामायण विभागून दिलं भगवान शंकरांनी। सामान्य माणसाला काव्यशक्तीची कल्पना करता येणे शक्य नाही, परंतु श्री शंकर भगवंताला ती कल्पना करता आली। श्रीरामांच्या उपासकांना त्यामुळे फार मोठे समाधान वाटले। पूर्वीच्या पुष्कळ मोठमोठ्या ऋषींनी कवित्व रचना केली, पण वाल्मिकी हा एकच कवीश्वर असा आहे की त्याच्यासारखा पुन्हा होणे नाही। न भूतो न भविष्यती, भूतकाळात झाला नाही आणि भविष्यातही होणार नाही। तो भगवंताच्या नामाने तरला। पूर्वायुष्यात वाल्मिकीने वाल्या कोळ्याच्या रूपात फारच दुष्ट कर्मे केली, परंतु राम नामाने तो पावन झाला, अत्यंत पवित्र झाला। कारण का त्याने दृढनिश्चयाने नामाचा जप केला। त्यामुळे त्याच्या तपाला, त्याच्या पुण्याला काही सीमाच उरली नाही। तो तर आपल्या वाणीने निरंतर रामाचे नाम घेत होता, पण सुरुवातीला त्याला ते घेता आलं नाही। जेव्हा त्याला देवर्षी नारद म्हणाले, तू राम नामाचा जप कर, राम राम असं उच्चार कर, पण त्याला राम राम म्हणता येत नव्हतं, कारण त्याने जीवनभर आपल्या आयुष्यामध्ये मारा आणि मरा एवढंच केलं होतं। त्याला राम बोलता येत नव्हतं। मग देवर्षींनी त्याला उलटा मंत्र दिला, तुला राम म्हणता येत नाही, हरकत नाही, तू मरा मरा म्हण, आपोआप राम नाम तुझ्या मुखातून येईल। रामाऐवजी तो मरा मरा असे बोलत होता, तरी सुद्धा त्याच्या पापाचे पर्वत फुटून नाहीसे झाले। भगवंताच्या नामाचे सामर्थ्य वर्णन करताना श्री ज्ञानेश्वर माऊली याबाबत वाल्मिक ऋषींचा दाखला देताना लिहितात हरिपाठातून, पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक, नामे तिनी लोक उद्धरती। जगामध्ये त्याच्या पुण्याचे निशाण फडकले। ज्या लोकांमध्ये त्याने तप केले तो लोकसुद्धा त्याच्या थोर पुण्याईने पवित्र झाला। त्याच्या तपाच्या बळाचे सामर्थ्य एवढे अद्वितीय होते की कोरड्या लाकडाला सुद्धा अंकुर फुटले। उपरती आणि अनुताप यांच्या योगाने, यांच्या प्रभावाने वाला कोळी मेला आणि तो वाल्मिकी म्हणून उदयाला आला, म्हणजे जन्माला आला। आणि तो वाल्या कोळी असताना जे निंद्य कर्म करत होता, आता तो वाल्मिकी झाल्यानंतर तो सर्वांना वंद्य झाला। वास्तविक वाला कोळी होता। त्याने पुष्कळ युवांची हत्या केली होती। अनेक ब्राह्मणांचा वध केल्याने तो महापातकी झाला होता। भगवंताचे नामस्मरण केल्याने निंद्य वाल्या कोळी वाल्मिकी ऋषी म्हणून त्रिजगतात वंद्य झाला। मोठमोठे विद्वान, पंडित, ऋषीमुनी त्याला प्रेमाने, श्रद्धेने वंदन करू लागले। समर्थ सांगतात, ज्याला उपरती झाली आणि ज्याला आपल्या जीवनात केलेल्या वाईट कृत्यांचा पश्चाताप झाला, त्याच्या ठिकाणी पाप उरणे शक्यच नसते। वाल्याने शरीराचा नाश होईपर्यंत तप केल्याने त्या तपाच्या बळावर त्याला अत्यंत पुण्यरूप असा जणू काही दुसरा जन्मच प्राप्त झाला। त्याला पश्चाताप झाल्यामुळे त्याने आसन मांडले। नामस्मरण करण्यापूर्वी त्याने आसन मांडले आणि तो नामस्मरणाला बसला। पुढे काही वर्षांनी त्याच्या शरीराभोवती वारूळ वाढले। वारुळाला संस्कृतमध्ये वल्मिक म्हणतात। वल्मिक म्हणजे वारूळ, आणि त्यामुळे त्याला लोक पुढे वाल्मिकी म्हणू लागले। हे वाल्मिकी नाव
त्याला शोभून दिसते. त्याची उग्र कठोर तपश्चर्या पाहून मोठमोठ्या तपस्वी लोकांचे सुद्धा हृदय कापते. म्हणून वाल्मिकी हा सर्व तपस्वी लोकांमध्ये श्रेष्ठ आहे. कविगणांमध्ये तो फारच वरच्या दर्जाचा आहे. त्याचे बोलणे फार स्पष्ट आणि निश्चित असते. भगवान श्रीरामचंद्रावरील असाधारण निष्ठेमुळे तो निष्ठावंतांची शोभा आहे. श्रीराम भक्तांचे तो तर भूषणच आहे. त्याची विलक्षण धारणा बघून साधकांची साधन निष्ठा पक्की होते. समर्थ रामरायांचे यश गाणारा कवीश्वर वाल्मिकी धन्य होय. म्हणून समर्थ म्हणतात, अशा त्या कवीश्वराला मी श्रद्धापूर्वक अंतःकरणाने साष्टांग दंडवत प्रणाम घालतो. जरा विचार करा, जर वाल्मिकी ऋषीने रामायण गायले नसते, रामायणाची रचना केली असती, तर आपल्याला रामकथा रामचरित्र मिळालेच नसते. अशा त्या थोर वाल्मिकींचे वर्णन करावे तेवढे थोडेच आहे. श्री रामचंद्र प्रभूंचे यश गाऊन त्यांची कीर्ती प्रगट केल्यामुळे वाल्मिकींचे महत्त्व वाढले. रामाची यशकीर्ती ऐकून भक्तमंडळी सुखी झाली. श्रीरामाच्या कीर्तीमध्ये मनसोक्त डुंबल्यामुळे वाल्मिकीने आपल्या आयुष्यातील काळ सार्थकी लावला आणि त्याबरोबरच जगातील पुष्कळ जडजीवांचा उद्धार झाला. ज्यांचा महिमा अपार आहे असे थोर थोर श्रीराम भक्त होऊन गेले. श्रीरामचंद्र प्रभू म्हणतात की अशा त्या सर्व भक्तांचा मी दास आहे. अशा प्रकारे श्री दासबोधाच्या गुरु शिष्य संवादातील 16व्या दशकातील वाल्मिकी स्तव नावाचा पहिला समास पूर्ण झाला.